शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत जी सुनावणी आहे ती आता सुप्रीम कोर्टामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल हे ठाकरे गटाकडनं आज सुद्धा युक्तिवाद करणार आहेत। आज सुनावणीचा जवळपास 8वा दिवस आहे। मागचे 2 आठवड्यांपासून ही सुनावणी सातत्याने सुरू आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत, जयमाल्या बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे। कपिल सिब्बल हे ठाकरे गटाकडनं आज सुद्धा आमदारांच्या अपात्रतेबाबत युक्तिवाद करणार आहेत। मात्र शिंदे सेनेकडनं आज युक्तिवादाला सुरुवात होईल का याबाबत काही माहिती समोर आलेली नाहीये। तर काल जी सुनावणी या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडनं। भरत, आता थोड्याच वेळामध्ये ही सुनावणी सुरू झालेली आहे। आज कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद काय असणार आहे? सायली, आपण आज जर पाहिलं तर आतापर्यंत गेल्या 7 दिवसांमध्ये जो काही युक्तिवाद झाला त्याचा पुढचा टप्पा आजच्या युक्तिवादाच्या माध्यमातून कपिल सिब्बल करणार आहेत। खरं तर त्यांनी कालचा जो युक्तिवाद झाला या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांनी कशा पद्धतीने घटनात्मक मूल्य पायदळी तुडवलेले आहेत, त्यांनी दिलेला निर्णय जो आहे तो कशा पद्धतीने बेकायदेशीर होता हाच मुद्दा उपस्थित केला। अनुसूची 10चा कसा सोयीस्कररित्या अर्थ विधानसभा अध्यक्षांनी काढला त्याबाबतही काल कपिल सिब्बल यांनी जोरदार असा युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळालं। कपिल सिब्बल यांनी सादिक अली केसचा संदर्भ या ठिकाणी जो वापरला तो अशा पद्धतीने होता की मेजॉरिटी जी आहे ती प्रायमरी मेंबरशिपची मेजॉरिटी सादिक अली केसमध्ये गृहीत धरण्यात आलेली होती। त्या केसमध्ये जी प्रायमरी मेंबरशिपचा जो मुद्दा आहे तो सध्याच्या शिवसेनेच्या केसला लागू होत नसल्याचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी काल सुप्रीम कोर्टामध्ये मांडला। आणि त्याच संदर्भात जे काय आहे जयमाल्या बागची यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता। त्यांनी सादिक अली केस मधील जी संसदीय पक्षाचं बहुमत आहे, विधिमंडळ तत्कालीन सादिक अली के कामराज यांचा जो गट होता विरुद्ध इंदिरा गांधी यांचा गट होता, सिंडिकेट विरुद्ध इंडिकेट, त्यामध्ये जो निर्णय देण्यात आलेला होता त्यामध्ये इंदिरा गांधी यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला होता, त्याचा संदर्भ काल दिला होता। त्यावरून जयमाल्या बागची यांचा काही संभ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। त्यावरून तो संभ्रम सुद्धा कपिल सिब्बल यांनी त्यांच्या युक्तिवादाच्या माध्यमातून खोडून काढला। तो स्पष्ट करत त्यांनी सांगितलं की सादिक अली केसमध्ये पक्षाची जी मेजॉरिटी आहे प्राथमिक सदस्यत्वाचा तो संदर्भ होता, तो संदर्भ या ठिकाणी लागू होत नसल्याचा मुद्दा सुद्धा कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादाच्या माध्यमातून मांडल्याचं सुद्धा पाहायला मिळालं।